नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना. शॉक मी टिकली आहे ना हे. आणि न्यू क्रिएटर असल्यावर मजा येते, स्वतःचे ब्लॉग्स बघत बसायचे, तेच 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 मजा येते. सो हा पण नवीन पण काहीतरी क्रिएट करायचं असतं. सो ऑन दॅट नोट, हॅलो. सो आजचा जो दिवस आहे थोडासा कामाचा दिवस आहे, म्हणजे रोजचेच दिवस कामाचे असतात, पण जास्त फुरसत नाही आज. सो आज सकाळी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा अजून एक गोष्ट मी वाचली, आणि ती अशी आहे की अ मॅन्स माइंड वन स्ट्रेच्ड बाय अ न्यू आयडिया नेवर रिगेन्स इट्स ओरिजिनल डायमेन्शन्स, विच इज व्हेरी व्हेरी ट्रू. सो नवीन गोष्टी शिकत राहा, करत राहा, भलेही त्या कधी आत्ता कामाला आल्या नाही तरी 4-5 वर्षांनी त्या नक्की कामाला येतात. जसं की माझी इंजिनिअरिंगची डिग्री. कट. हा रस्ता ना. सो आय एम ॲट माय फेवरेट प्लेस विच इज स्वामी समर्थांचा मठ. मला स्वामींची सेवा करायला खूप आवडते. मी स्वामीकडं सेवेसाठी सकाळ संध्याकाळी येत राहते. गाईचं दूध काढायला खूप आवडते. मला स्वामींना गायी आवडतात म्हणून मला पण गायी फार आवडतात. मी गायीची खूप सेवा करते. आयुष्यात मी खुश आहे, कारण मला स्वामींची माझे वडील आहेत इथं पुजारी, त्यांच्या आधारे मला पण इथं सेवा करायला भेटली. त्याच्यामुळे मी खुश आहे. माझं गाव आहे लातूर, परंतु माझ्या वडिलांमुळे मी इथं आलेली आहे. त्यांच्यामुळे मला स्वामींची सेवा करायला भेटली. त्याच्यामध्ये खूप खुश आहे माझ्या आयुष्यामध्ये मी. सो अगेन हे तुमच्या मान्य किंवा न मानण्यावर आहे. माझ्या आयुष्यात खूप लोक तशी मी ज्यांना बघितले ते नाही मानत. सो इट्स ओके, कम्प्लिटली ओके. फेथ असणं इम्पॉर्टंट असतं, मग तो कुठल्याही प्रकारचा देव असो. मला अनुभव चांगले आलेत त्यामुळे मी नक्कीच मानते, आणि म्हणून माझी पावलं आपोआप वळतात. आणि मला स्वामींची ओळख माझ्या मावशीने करून दिली. जशी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अशी एक वेळ येईल जेव्हा तुम्हाला त्या परफेक्ट पॉइंटला, जेव्हा तुम्ही रेडी असाल तेव्हा तुम्हाला एक गुरु लाभतो. अशीच काही प्रश्न घेऊन किंवा असेच काही थॉट्स घेऊन पुढे येणाऱ्या व्लॉग्समध्ये सुद्धा मी येणार आहे. सो स्टे ट्यून्ड. आणि आय थिंक आता वेळ आलेली आहे सबस्क्राईब करायची. सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. व्हिडिओ संपलाय.